ब्रह्मांडाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाझरेकडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरेकडे पठार. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. वा. भावाचे लग्न बहिणीशी लावावे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदी किंवा मोक्षपदा. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, आराध्य करावे गाढवाचे. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, जरी दैवासे तरीच घडे. माय बाप दोन्ही जीवेचे मारावे, चरण धरावे बायकाचे. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. करी संताना करी संताना वारकरी संतांचा या वारकरी संतांचा. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुरु निदान कृपा करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री नागेश्वरांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी, पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी सकल साधुजन, श्रोताजन, गुणीजन, भजनी मंडळ, माता भगिनी, बाल गोपाल, तरुण प्रौढ सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला, अभंग पंढरपूरचे पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके आणि ज्यांच्या नामामुळे नामदेव असं नाव, असे नामदेवरायांचा किंवा नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे असे म्हणणारे नामदेवरायांचा आज सुंदर अभंग आहे. नामदेवरायांच्या गाथ्यात जर बघितला तर हा क्वचित ठिकाणी सापडतो, परंतु नामदास जेवढेत ती मंडळी या अभंगाला म्हणत असतात. तर आपलं हे कडे पठार, नाझरे कडे पठार या गावात हा 27वा महोत्सव महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होत आहे. आणि या महोत्सवाच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सभा श्री हरिभक्तपरायण दशरथ उमाजी बिचकुले व श्री हरिभक्तपरायण सिद्धनाथ बिरा बिचकुले या कीर्तन सेवेचे यजमान आणि समस्त ग्रामस्थ नागझरे पठार, काय बरोबर ना, नाझरे कडे पठार. जरी माझ्या तोंडात ते नाव नसेल पण नागेश्वर तर येत आहेत. नाझरे कडे पठारची सर्व मंडळी, सर्व कार्यकर्ता मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, भजनी मंडळ आणि माझे पाहुणे मंडळी, विठाला विठाला आजच्या कीर्तनाचा एक वेगळाच आनंद आहे. मृदंग वाजवणं वेगळं आहे आणि मृदंग ठोकणं वेगळं आहे. इथं मी वाजवणं ऐकतोय आणि जास्त गडबड करण्यापेक्षा जे पाहिजे ते वाजवणे. म्हणून माझ्या मृदंग मनींना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि यावर्षी नवीनच दिसतंय गोड, सर्वच गोड आहे. तुमच्याकडे 7:30 ते 9:30 पर्यंतचा हा कीर्तनाचा टायमिंग आहे. 9 ते 11, 7 ते 9 नक्की. म्हणजे 7 ते 9च कीर्तन करायचं का 7:30 ते 9:30?
कारण ही जी गली एक क्वचित वेळेला भेटते. हे प्रेम गली में आया नहीं. ही कोणती गली? मोहाची गली नाही. जो प्रेम गली में आया नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने. इतकी सुंदर गली. म्हणून कधीतरी माझ्याकडून 10-5 मिनिटं अधिक सुद्धा होऊ शकतात. आणि जर वेळ माझ्याकडे असेल आणि नागेश्वरांची इच्छा असेल तर 10-5 मिनिट कमी सुद्धा होऊ शकतात. मी 10-5 मिनिट कमी करू शकत नाही असं माझं मन इथं सांगतंय. 10 मिनिटं जास्त होऊ शकतात. विठाला विठाला किती गोड. कोरोना आहे की नाही आता वर्तमानात ते मला माहिती नाही, पण तरी देखील सर्व नियम पाळतायत. आणि मी पहिल्यांदा या गावात जेव्हा आलो, इथून असं म्हणजे तिकडनं आलो, पहिली भेट मला ते बाबा जे दिसले ना आता, काठीवाले बेडीवाले गेडीवाले आले बाबा. ते मंदिरासमोर बसलेले होते. त्या बाबांना मी पहिलं बघितलं होतं. पण ते आता जे तुम्ही आले असं काष्टा उचलून हा हा एकटे बसलेले होते ते मंदिरात. ते कोणतं मंदिर बाबा? मग मारुतीच्या मंदिरावर बसले होते का? विठाला विठाला कुठले लेकर तुम्ही? इकडे. काय नाव? निखिल. किती गोड आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तनाचा अभंग माहिती ना तुला? कोणता? कालचा? हे आजचा? गोड. चालेल, काही का असेल. आला नाही इथपर्यंत त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. इकडे पेलवान. वा वा. असं तुम कुठला आहे तू? जेजोरी. वा वा. खंडेराया, तुला तर तुझ्या पत्नीला उचलायला काहीच टाइम लागला. कोणता अभंग घेतला बेटा मी आज? बसा. सर्वांनी म्हणा. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, तुम्ही नाही म्हणावे तरी चालावे, पण तुम्ही म्हणावे. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, भूका लागल्यात असं मला वाटतंय. चरण धरावे बायकाचे, एवढंच लक्षात ठेवावे. विठाला विठाला मला हा अभंग आज घेणे नव्हतं. आज मला अभंग घेणे होतं हरिहरा वेद नाही. परंतु मी उद्याच्या कीर्तनकारांचं नाव बघितलं, मग माझ्या मनात आलं असं कीर्तन, उद्याचे कीर्तनकार जर असा कूट अभंग घेत असतील तर मग आज आई आपण का कूट घेऊ नये. कारण मला कूट अभंगांवर कीर्तन करायला खूप आवडतं. पण कूट ऐकायला कूट पाहिजे. काहींच्याकडे कान असतात, काहींच्याकडे डोळे असतात, पण कूट नसतं म्हणून त्यांना कळत नाही. विठाला विठाला नाहीतर असे अभंग जर माणसं ऐकायला लागलेत कीर्तनात, कीर्तनकारांना प्रत्येकांना परीक्षा द्यावी लागेल, नंतर कीर्तनाला उभी राहतील. पण लोक काही ऐकायला लागलेत म्हणून कोणी कीर्तन करायला लागले. मी कोणाची निंदा करणार नाही, मी कोणाची उपेक्षा करणार नाही. परंतु महाराज आज वर्तमान काळामध्ये, आणि हे गाव इतकं गोड की या गावात कार्यकर्ता सुद्धा अभ्यासू. मी त्यांचं नाव घेणार नाही, कारण त्या दोघांनी मला सांगितलं आमचं नाव घेऊ नका. जिथं आमचं नाव घेऊ नका हे म्हणणारे असतात ना, तेच गाव खरं गाव. नाही तर काही गावात आधी पत्र येतं, आमचं नाव घ्या आणि मग कीर्तनाची सुरुवात करा, म्हणजे देवाचे मोठे जवळचे जावाई. पण असं सुंदर गाव. असो, नामदेवरायांचा अभंग फार सुंदर आहे. नामदेवराय या अभंगाच्या द्वारा कूट अभिव्यक्त करतायत. कूट या शब्दाचा अर्थ सामान्य ज्ञान. काय? काही कळणं, काही न कळणं, त्याला कूट म्हणतात. घन अज्ञानामध्ये काहीच कळत नाही, परंतु कधी कधी कूट हे ब्रह्मज्ञानासारखं होऊन जातं, म्हणून त्याला विपरीत ज्ञान सुद्धा म्हणतात. विठाला 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 परंतु हे सामान्य. मायबाप हे शब्द तुम्ही मी कायम ऐकतो. भाऊ बहीण हा शब्द तुम्ही मी कायम ऐकतो. ब्राह्मण, गाय, गाढव
हे शब्द तुम्ही मी ऐकतो, परंतु या शब्दांचा मागचा भाव काय, या अभंगातला तो थोडा न कळण्यासारखा आहे. म्हणून काही कळलंय आणि काही न कळलंय. जरी या अभंगातले हे सर्व शब्द असतील, परंतु या शब्दांच्या नंतर शेवटी नामदेवराय ज्या अर्थी बोलतायत, हे जरी विपरीत दिसत असेल, परंतु हे विपरीत केवळ दिसायला आहे. पण ज्याचं भाग्य असेल ना, त्याला जर कळलं, त्याला लक्षात येईल की जगत काय आणि जगन्नायक काय. विठला 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 विठला. म्हणून कळणं फार महत्वाचं आहे. विद धातूपासून ज्ञान शब्द तयार झाला आहे आणि विद धातूपासून जर ज्ञान शब्द तयार झाला असेल तर श्रीमद भगवद्गीता सुद्धा सांगते, नमे विदुसुरगणा प्रभवम नम हर्षया. परमात्माला जाणणं इतकं सोपं नाहीये जितकं तुम्ही मी सोपं समजतो. वेदाशिवाई कळलेची नाही, शेष शिनला द्विशस्त्र झाल्या जीवा जीवा. देव का हो विटेवरे उभा उभा. वेद जाणो गेला मुळे वेद जाणो गेला. किती शब्द गोडे. श्रुतीने तिने ती म्हणती, एक गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने ना. म्हणून परमात्मा कसेत हे नमे विधो. परमात्मा कसेत मुयंती यत सूरया न कळणारेत. म्हणून काही कळणंय, काही न कळणंय, काही अयथार्थ कळणंय, काही यथार्थ कळणंय, काही यथार्थ अयथार्थ कळणंय. पण काहीतरी कळल्याशिवाय माणसाला आवडतच नाही. कारण माणूसच असा आहे, त्याला जाणीव होते. माणसालाच पंच विषयाची जाणीव होते. काही पशुपक्षी असेल त्यांना 2 विषयांचं ज्ञान आहे, काहींना 1 विषयाचं ज्ञान आहे. पण मनुष्याला पंच विषयाचं ज्ञान आहे. सप्तरंगांचं ज्ञान, सप्तस्वरांचं ज्ञान, पंच विषयांचं ज्ञान हे माणसाला आहे. म्हणून वैशेषिक दर्शनकार जे सप्तपदार्थ सांगतात, द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव सप्तपदार्थ जे, त्या सप्तपदार्थांच्या बाबतीत वैशेषिककारांनी जो विस्तार केलेला आहे तो मनुष्यासाठी केलेला आहे, तो हरणा बकऱ्यांसाठी केलेला. तुमच्याकडे बकरीच म्हणतात म्हणून असा न कळणार आहे. म्हणून हे जे शब्द आहेत, हे शब्द कुठं जरी असले, परंतु याच्यात प्रवेश जर आपण केला तर नक्कीच आपल्याला कुठेतरी दिशा भेटू शकते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये फार सुंदर अभंग म्हटला होता. काट्याच्या निवार बसलं तिनं गावात दोन साड एक बसेची ना. काट्याच्या निवार बसलं तिनं गावात दोन साड एक बसेची ना. वसेची ना वसेची ना. काय पण पदार्थांचे नाव माहितीत ना, काटा माहिती, गाव माहिती, 2 ओसाड 1 वसेची ना. जाऊ देतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आहेत ना सर्व गोड. किती गोड शब्द आहेत. पण ज्ञानोबाला सांगतात, ज्ञानदेव
फार गोड. 74 किलोमीटर अंतरावरून आले दोघं, तुमचे धन्यवाद. म्हणजे माझं आलंय गाव, माझे पंचक्रोशीतली मंडळी आले, तुमचे तर धन्यवाद व्यक्त करेन, पण जास्तच लांबून आलेत. आणि ते खरे खानदेशातले, एक मराठवाड्यातले, तर तुम्ही बीड जिल्ह्यातले. गोंदिया, हिंगोली, हे इकडचे, हे आमचं आहे, हे तुमचं. किती गोड शब्द आहेत, पण ज्ञानोबा काय बोलतात? सद्गुरु काही गोष्टी कडे, परंतु महाराज भगवान सोबत असताना सुद्धा कडेची ना. वसुदेवजी ज्या अर्थी नारद महर्षींना भगवान श्रीकृष्ण 115 वर्षाचे असताना ब्रह्मज्ञानाविषयीचा प्रश्न करत असतील, त्या अर्थी वसुदेवांना सुद्धा भगवान भगवान आहे ते कळले नाही. विठला 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 काही गोष्टी करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. एक नामदेवरायांचा असा अभंग महाराज, तिथंच नामदेवरायांनी उत्तर दिले तरी लोकांना कळत नाही. किती गोड शब्द आहेत. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती भरले 17 रांजण, प्याल 12 हाती. पण उत्तर तिथे लटके न बोलू मी वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, न बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. लटके आडनावाचे लटके नाही, जे खरे लटके ते लटके सांगतात. आम्ही खोटे न बोलू, लटके खोटच बोलतात. पण किती गोड. मुंगी व्याली, काय कोण व्याली, तिला काय झालं? शिंगी. शिंगी कोणाला होते? मुंगीला होते का गाडवीला? मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती किती भरले 17 रांजण किंवा 17 रांजण भरले. एवढं भरून सुद्धा प्याले 12 हत्ती. हे लटके काही काही आमदार बनण्याच्या आधी सांगत असताना काही लटके, आम्ही नळ देऊ, आम्ही रस्ते देऊ, आम्ही गॅस देऊ, आम्ही चूल देऊ, आणि तुम्हाला जाळायला सुद्धा. हे लटके, काही लटके असे असतात, काही लटके. पण हे अभंगचे, हा जो अभंग आहे हा कूट आहे. विठला विठला आमचे गुरुदेव वैकुंठवासी नतुसिंग बाबा मला काय हा अभंग म्हणायला लावायचे. हा सुद्धा कूट आहे. पती जन्मला माझे उदरी, 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 पती जन्मला उदरी. मी झाले तयाची नोवरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहुणा, पतिव्रता धर्म पाहुणा. हा कूट जरी वाटत असेल, पण याचा भाव, याच्यातला जो संदर्भ आहे हा भागवताशी जुळतो. एको हम बहुश्याम, एकले न कंटेची म्हणून या येणे, केले निर्माण 14 भुवने. हे जे निळोबरांचा अभंग आहे, किंवा भूमी आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारी तिम्मे भिन्ना प्रकृती अष्टदा. ही जी अष्टदा प्रकृती, ही अष्टदा प्रकृतीच परमात्म्याच्या
परमात्म्याच्या संदर्भात, परब्रह्माच्या संदर्भात बोलते. पती जन्मला माझे उदरी. तसा हा जो अभंग आहे, मी याची सुरुवात का करत नाही, येणारे अजून सुद्धा येत आहेत आणि त्यांचा संदर्भ लागावा म्हणून मला अभंगात प्रवेश करायला थोडा वेळ लागतोय. आणि काही काही तर असे दिसत आहेत मला 9:30लाच मंडपात येत असतील आणि ते सुद्धा कसे येत असतील, पहिली पंगत उठल्यावर दुसऱ्या पंक्तीला येत असतील, असा माझा गैरसमज समजा. विठ्ठला विठ्ठला म्हणून या अभंगात नामदेवराय फार वेगळे दिसत आहेत असं नाही, पण नामदेवरायांना जे परमार्थ करणाऱ्यांना सांगायचं ते वेगळं सांगायचं. कारण परमार्थ जो आहे तो विषयासक्त मनुष्य करू शकत नाही, परमार्थ जो आहे तो देहतादात्म्य असलेला मनुष्य करू शकत नाही, आणि परमार्थ जो आहे तो विकृत बुद्धिवान करू शकत नाही. आणि या सर्वांच्या मागे हे जे कारण आहे या अभंगात सर्व दिसतंय. हे विषय इतके भयानक आहेत, हे माणसाला कायम दुसऱ्या रस्त्याला घेऊन जातात. कायम जे करायला पाहिजे ते करू देत नाहीत आणि जे करू नये ते केल्याशिवाय. काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, परिण ऐके नारायणा. पण या मनाचा संबंध ज्याच्याशी, ते इंद्रिय जरी असलेत परंतु त्या इंद्रियांचा संबंध ज्या विषयांशी, ते विषय या मनाला कायम चंचल ठेवतात, किंवा विषयांमुळे मन चंचल राहतं, किंवा विषय त्याचं जीवन आहे म्हणून मन आहे. म्हणून अभंग जो आहे किती गोड ही व्यथा आहे तुकोबारायांनी केलेली आपली पांडुरंग परमात्म्याच्या पुढे व्यक्त. नको देव, जर मनात तुकोबाराय एका बाजूला सांगतात मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, पुढे मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते, परंतु हे विषयांशी जुळत रे. म्हणून आम्हाला खरा परमार्थ करू देत नाही रे. कठीण आहे, फार कठीण आहे. या अभंगात जरी नामदेवराय ज्यांचं नाव घेऊन मारायला सांगत असतील, एका बाजूला सर्व शास्त्र सांगते मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात कुठेतरी दिसतात बोलताना, सकळ तीर्थाची दुरे पहिला अध्याय, जे एका माता पितरे जया सेवेशी कीर शिरले लोन कीजे. आणि हे असं का, तर महाराज परमार्थामध्ये देहाभिमानी माणसं परमार्थ करू शकत नाही. विषयासक्त माणूस खूप त्रास सहन करत असतो. किती सुंदर आहे भरतवारींचं वाक्य, भोगान भोगता वयमेव भोगता, तपोन तप्ता वयमेव तप्ता, कालोन यातो वयमेव याता, तृष्णान जीर्णा. तृष्णा जीर्ण नाहीये, पण मनुष्याला जीर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे जे जीवन आहे, हे जीवन कुठेतरी विषयाच्या मुळेच आपलं पतित होते. म्हणून असे विषयासक्त माणसांच्या साठी, आणि देहतादात्म्य तर लयच बेकार आहे. कसा मी बोलून दाखवलं नाही, पण हे आपण असल्याशिवाय सप्ताच चांगला होत नाही, याला म्हणतात देहतादात्म्य. मत कर तू अभिमान रे बंदे, जोके तेरे साथ मत कर तू अभिमान. तुम्हीच केला का? सर्व गावचं आहे आणि सर्व गाव आहे. सब सिस्टीम गावची, मंडप गावची, आलेले गावचे आणि गावच्यांमुळे आलेले परगावचे. बरोबर, किती सुंदर देख ना. आहा,
तीर्थक्षेत्र आहे, स्मशानभूमी जवळ आहे आणि स्मशानभूमीतले नागेश्वर भगवान सांगतात तुम्हाला मला मत कर तू अभिमान रे बंदे जोडे तेरे कान रे मत कर तो अभिमान कधी कधी धोतर नेसत असणार पण गोड दिसत तुम्हाला धोतर किती शब्द गोड तेरे जैसे लाखों आए लाखों इस माती ने खाए रहा न नामो निशान रे बंदे मत कर तो अभिमान माणसाच्या जीवनामध्ये काही उणिवा असतात काही कमी असतात म्हणून माणूस परमार्थ करून सुद्धा समाधानी आणि संपन्न दिसत नाही. मला एका व्यक्तीने सकाळी आळंदीला सांगितलं सकाळी म्हणजे 10-12 वाजेला किती सुंदर सांगितलं बाबा या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेत असताना राहे समाधान चित्ताची वाटत म्हणे आणि या ठिकाणी ज्ञानोबारायांचं दर्शन घेत असताना 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा अनुभवाला येतो. जे आनंदीला राहून जर असा अनुभव येत असेल तर ते समाधानी आहेत परंतु याच्या ऐवजी विपरीत अनुभव येत असतील तर विषयांच्या जवळ किंवा देहतादात्म्य असलेली माणसं आहेत. म्हणून देहतादात्म्य विकृत बुद्धी माणसाला परमार्थ करू देत नाही आणि या तिघांच्या मागचं जे कारण आहे ते 2 आहेत आणि ते 2 अभंगाच्या पहिल्या चरणात आहेत. माया बापे दोन्ही शिवाजी मारावे हो माया बापे दोन्ही शिवाजी मारावे माया बापे दोन्ही शिवे मारावे माया बापे पांढरे 3 वर डबल म्हणणं इतकं सोपं नाही महाराज त्याला मराठवाड्यातच जन्माला यावं लागतं कारण तिकडे ती मंडळी तिखट खूप व्यवस्थित खाते म्हणून आवाजही गोड असतो आणि यमन कल्याण राग असा आहे आणि जवळचा मारुबे हे उंचच गावे लागतात तरच गोड वाटतात. ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी फार सुवर्ण संधी अभंगात काय कीर्तनकार जनार्दन बुवा सांगते काय माये बापे दोन्ही आणि मेलेले असतील तर जाळावे असणे जीवेची जीवेची बरं का पेटी मास्तर हार्मोनियम वादक तुमचं नाव काय मच्छिंद्रनाथजी महाराज असे गचांडी धरून मारावे कोणाला बाळा इकडे रे किती गोंडस आहे तू तुझ्या आईसाठी किती जवळचा आहे ना तू
तुला आई आवडते ना, मग मी अभंगातलं जे सांगतो तसं करशील का? मारून टाकशील. वा वा, बरेचसे कीर्तनकार तर यावरच पोट भरतायत बिचारे. कशा नबीची चांदणी तू, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या सियाल रायमध्ये उभा आयुष्य जगीला. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागे. काय गोड म्हणतात आई माझी, परंतु ते शहरात आणि त्यांचे मायबाप गावात. तुमच्याकडचं नाही बरं का हे मराठी टळका, हे बाजूला करशील बरं का रे. किती गोड वाटत ते, आणि म्हणायला पण पाहिजे, कारण वर्तमान काळामध्ये बंगले मोठे शहरात आहेत पण आई बापाला जागा नाही. म्हणायला तर पाहिजे, कारण त्यांनी तुमच्या माझ्यासाठी केलेलं आहे. आपण गातो ना, तडप द्यावू नात, आणि रखरख द्यारा नात. मला म्हणायचं नाही. वा, काय गोड आहे रे. आमच्या लेकराचं लेकरू इतकं गोड आहे का? हे पिली पिली गोड वाटतं लोकांना, पण काही लोकांना जे सनातनी असतात ना त्यांना वाटतंय काय लावलं. किती गोड आहे. आईचं गीत हे संपूर्ण महाराष्ट्राला प्रभावी ठरणार आहे. अनेक कीर्तनकार गातात, अनेक स्टेजवर, मोठ्या मोठ्या स्टेजवर हे गीत गायले जातात. आणि या अभंगात कसं सांगितलं जातंय, इकडे काय आई वडील माझे थोर, पण या अभंगात सांगितलं आई वडील तुमचे चोर. माय बाप दोन्ही जीवरूपी पुत्राने, लक्षात ठेवा, जीवेची मारा म्हणजे जीवरूपी पुत्राने मोहरूपी बाप आणि ममता रूपी माय मारली पाहिजे. जोपर्यंत मोहरूपी बाप मरत नाही ना, त्या अर्जुनाचं सारथ्यपण करणारे भगवान श्रीकृष्ण जरी असले तरी मोहरूपी बाप अर्जुनाला असं सांगायला लावतो, आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्ततान श्वशुरान श्रुतश्चैव. हे सर्व माझे जवळचे. मोह किती घातक असतो. संजयांनी सुद्धा गीता ऐकली, हनुमंतरायांनी सुद्धा गीता ऐकली, अर्जुनांनी सुद्धा गीता ऐकली, पण धृतराष्ट्राने गीता ऐकून झाल्यानंतर काय विचारले, मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ज्ञानोबा महाराज या श्लोकाच्या सुरुवातीला पहिली ओवी देत असताना धृतराष्ट्रासाठी शब्द वापरतात. तो कसा आहे, तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसितू संजय सांग मातू कुरुक्षेत्रीचे. इथं ज्ञानोबारांनी धृतराष्ट्रासाठी जी संज्ञा दिलेली किंवा जे विशेषण दिलेले ते मोहितू हा शब्द आहे. मोह घातक आहे, आणि मोह तर देहाचा तर नसावा, पण पुत्राचा मोह अजिबात नसावा. किती शब्द गोड आहेत ते, कोणाचे का असे ना पण गोड आहेत. तुम्ही थोडे दुसरे राग वाजवत जा बरं मध्ये मध्ये. हा, यमन रागच्या जवळ नका वाजून पुढे चला. कोणते गात वाजवा, पण मला वाटतं 10 मिनिटापेक्षा जास्त एका रागावर थांबायचं, नाहीतर मला दुसरा राग येईल. मोह लय घातक बरं का. इकडे रे, कोणाचा मुलगा आहे, किती गोड लेकरू आहे, पण याच्या बापाने याचं जास्त जीव लावून वर्णन करू नाही. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पर चढ़ाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी सुंदर हो, उसे घर घर घुमाना. किती गोड वाक्य ते. क्रोध नसावा सत्पुरुषाचा,
नसावा परस्त्रीचा, लोभ नसावा देहाचा, मोह पुत्राचा बाधक. यासाठी हा मोहरूपी बाप मारायचा. आणि जर परमार्थ करणारे सांगत असतील 40 वर्षापासून पंढरपूरची वारी करतोय, पण पंढरपूरवरून येताना शेतीचे अवजार आणतोय, लहान लहान लेकरांच्या टिकल्या बांगड्या आणतोय, याला अजून परमार्थ कळाला नाही ना, याचा मोहरूपी बाप मेला नाही ना. मारायचं आहे कोणाला? मोह. मी विनोदाने सांगत असतो बरं का अण्णा. काय 70 वर्षाच्या व्यक्तीने काळी मेहंदी नक्कीच लावली पाहिजे, डोक्याला लावली पाहिजे. सुंदर दिसतो माणूस, पण मेहंदी लावून आपल्या बायकोला विचारू नये, मी कसा दिसतो ग? ती हळूच म्हणत असते, तू माझं माकड दिसतो र. काय कामाचा तो मोह? हा देह किती का सुंदर असेल महाराज, ज्या अर्थी आपण मानत असतात, पण तिकडे नशीबंत दे. आणि कसा जडतो महाराज तो, कसं उचलतात त्याला. तुम्हाला ही प्रक्रिया सांगावी लागेल का? तुम्हाला माहिती क्या तन माज तारे एक दिन माती में मिल जाना हो, क्या तन माज तारे एक दिन माती में मिल जाना. चार जना मिल गड़ी बनाई, चढ़ा काट की डोली, चारों तरफ से आग लगा दी, चारों तरफ से आग लगा दी, फुक दई रे जैसे होली होली. आज सारे म्हणून मोहरूपी बाप मारायचा आहे. आणि जर तो मेला नाही, बाबा हा तुमचा नातू काय म्हणतोय, त्याला आजी पाहिजे का? त्याचे पप्पा पाहिजेत. हा जा जा, नाही तो तिकडे जाणार. इतिहासामध्ये काही राजांना मोहामुळे मारावं लागलं. केवढं मोठं ऐश्वर होतं त्या राजाचं. 18 वनस्पती, फळे फुले उडती, 22 पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सर्व वैभव सोडवणं इतकं कठीण आहे महाराज, फार कठीण आहे. काय वाटतं बाबा, किती कठीण आहे? 18 वनस्पती. 2019 पासून बरा पाऊस पडतोय. आता झाडं कमी आहेत, पण त्या काळात 18 वनस्पती, फळे फुले ओढती, 22 पोखरणी, 24 तास 12 महिने नद्या वाहत होत्या, नदी गंगा वाहती. आणि ज्या राजाच्या घरी अशा नाही ज्यांना काम भेटत नाही, अशा नाही जीव टाकलेले आहेत, अशा नाही ज्या उपेक्षित, अशा नाही ज्या घरी कुलस्त्रिया. आणि सामान्य नाही, भूतांसारखी परिस्थिती नाही, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती. एवढं वैभव सोडलं त्या राजाने. त्या राजाचं नाव होतं, त्या राजाच्या जन्माच्या आधी आपल्या देशाचं नाव अजनाभखंड होतं. काय नाव? अजनाभखंड. आणि तो राजा जन्माला आल्यानंतर या देशाचं नाव पडलंय भारत, कारण तो राजा होता भरत. किती मोठं वैभव भारत सोडलं, परंतु हरणाचा मोह. काय? आणि त्या हरणाच्या मोहाने त्या राजाला, महाराज त्यागी असलेल्या राजाला, नुसतं नाव जरी असेल नाथबाबांनी दिलेलं वासना, पण माझ्या दृष्टीने तो मोह आहे. जड भरत राजा हरणी गरवाळेला, जड भरत राजा हरणी गरवाळेला, जड भरत राजा हरणी गरवाळेला, जड भरत राजा हरणी गरवाळेला.
नसावा. भागवतामध्ये तर 5 जागा मोहाच्या सांगितल्यात. किती? त्यात वस्त्र सुद्धा मोहाची जागा आहे, भोजन सुद्धा मोहाची जागा आहे, स्त्री सुद्धा मोहाची जागा आहे, लहान लेकरू सुद्धा मोहाची जागा आहे, आणि धन म्हणजे सर्व ऐश्वर्य सुद्धा मोहाची जागा आहे. या धन्यवाद. बाबांचं मन लागत नव्हतं का बर? तो सुद्धा छोटासा का होईना मोह आहे. नाहीतर खूप सुंदर श्रोता दिसत आहेत मला, पण तो जेव्हा मागे गेला ना असे पाहत होते. यालाच म्हणतात छोटासा का होईना. म्हणून मोहरूपी बाब मारायचा आहे. आणि महाराज ही ममता पाके केश जन्म के साथी ज्योति गई नयनन ते ममता तू न गई मनते ममता तू न गई मनते ममता तू न गई मनते ममता दूर गई मनसे ममता दूर गई मनसे. कानाच्या जवळचे पांढरे केस माणसाला संदेश देत असतात. बाबा आम्ही बदललो, आता तुम्ही बदला ना. कारण आम्ही तुमच्या सोबत आलो तेव्हा आम्ही काळे होतो. आता अर्ध्या वयात तुम्ही मी आलोय, आम्ही बदललो, तुम्ही बदला ना. श्रवण समीप भयसित केशा मानव जरटपण असो उपदेशा. रामचरित मानसामध्ये दशरथ महाराजांनी जेव्हा आरसा घेतलेला आहे, आरसा घेतल्यानंतर त्यांची नजर कानाच्या जवळच्या पांढऱ्या केसांवर गेलेली, म्हणून किती गोड उपदेश घेतलाय त्यांनी. श्रवण समीप वयसित केसा, आणि लक्षात आलं मानव जरठ पण असं उपदेश. म्हणून हा उपदेश. पण ममता माणसाला 58 वर्ष नोकरी केल्यानंतर सरकार घरी बसल्याचं पगार देतो काय, पण तरी हे म्हातारं शेतात जाऊन लेकरांना सांगता असं करायचं असतं. ममता आहे बाबा, काय ममता. आणि जोपर्यंत संतांच्या संगतीत आपल्याला बोध भेटत नाही तोपर्यंत ममता म्हातारी मरत नाही. आणि ममता म्हातारी जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत आत्माराम प्रगट होत नाही. बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता मायाने मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली धावा, भक्ती बहीण धावून आली धावा. आता संध्या मी करू कसे केव्हा, झाली संध्या संदेह मला गेला, आत्माराम हृदय प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. म्हणून ममता म्हातारी आणि मोह बाप यांना जीवाने मारावे. माय बापे जरी काय दोन्ही जीवेची मारावे. पण दुसरं काय सांगितलं, काय सांगितलं पिता? चरण धरावे बाये का. लग्न करायचंय का? लग्न नाही करायचं? करायचंय का बाळू? करायचंय ना? हो ना. मन इकडे बाजूच्या महाराजांना विचारतो, लग्न करायचंय ना? का झालंय? करायचं. मग या अभंगातलंच करायचं ना. चरण धरावे बा. पण याच्यात हे जे बा आणि एकाचे असे वेगळे वेगळे शब्द करायचे. चरण धरावे बा एकाचे. बा जो शब्द आहे तो आदर दिलेला आहे नामदेवरायांनी. बाबा हो, अरे दादा हो, आप्पा. आमच्याकडे बाबा दादा आप्पा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? अहो बुचकुले, बुचकुले. अहो मीरा बुचकुले. अहो सिद्धनाथ बुचकुले. अहो दशरथजी बुचकुले. असं ना. चरण धरावे बाबा. त्या व्यक्तीने सांगितलं ना मला, तुमचा पिंगळा महाद्वारे आम्ही अभंग ऐकलाय.
तिथं सुद्धा नाथबाबांनी चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा मारवारी बोल अरे गेला पिंगळा मारवारी हा पिंगळा मारवारी बोल बोला बोले हा पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोल बोला गेला पिंगळा मारवारी हो पिंगळा मारवारी बोल बोला गेला पिंगळा मारवारी किती शब्द गोडे वरल्या आडीला मला आता अभंग आठवत नाही तो पण गोड अभंग आहे मी त्या अभंगावर कीर्तन केलं पण मला आठवत नाही खरं. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे बा शब्द जो आहे तो आदर देणारा शब्द आहे कारण संत तुम्हाला मला जर समजावून सांगायचं असेल त्यांना कोणता तरी सिद्धांत तर एखादा आदर देत असतात आणि म्हणून बा चरण धरावे अरे दादा चरण धरावे बायकाचे नाही बा एकाचे चरण धरावे म्हणून तर तुकोबारा सांगतात आपुला तो एका देव करून घ्यावा, 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 देणे बिना जीवा सुख नाही, सुख नाही, देणे बिना जीवा सुख नाही, सुख नाही, देवा देवाचे सुखाची जगते, देवा देवाचे सुखाची जगते. फार जुना काळ आहे बरं का 36-38 वर्षापूर्वीचा काळ मी तेव्हा छोटा होतो भजनं ऐकायला जायचो तेव्हा आमच्या जुन्या गावचे आमचे भजनी असं म्हणायचे आपुला तो एक देव करून द्यावा आणि पुढे मस्त म्हणायचं तेने विन जीवा सुख नोहे तेने विन जीवा सुख नोहे आपण एक करत नाही ना म्हणून नामदेवराय सांगतात चरण धरावे आणि असे चरण सामान्य नाहीत महाराज ते चरण कालियावर नृत्य करत असतील तरी सुंदर आहेत ते चरण गायींच्या मागे जरी फिरत असतील तरी सुंदर आहेत आणि ते चरण ब्रह्मदेव जरी धूत असतील तर तिथून गंगा जन्माला येते असे सुंदर चरण आहेत आणि ते चरण भगवान नागेश्वर आपली पूजा म्हणून स्वीकारतात असे सुंदर चरण आहेत गोपी गीतात किती सुंदर शब्द आहेत प्रणत देहि नाम पाप कर्षणम तृणचरानुगम श्रीनिकेतनम फणि फणार्पितम ते पदाम्बुजम तृणकुचेशना तुम्ही कसे वाजवलं तरी गोड वाटतंय प्रणत देही नाम जेवढे देही आहेत त्यांच्या देहामध्ये तर निवास करतात ते चरण पण असे सुंदर चरण आहेत जो काम आहे त्या कामाने पीडित असलेला जो जीव आहे त्याने जरी या चरणांचा आधार आश्रय घेतला ना तरी त्या जीवाचे सर्व पापाचं आकर्षण करून घेणार आहेत प्रणत देहि नाम पाप कर्षणम तृणचरानुगम त्या गायींच्या मागे धावत होते ते तृणचरानुगम श्रीनिकेतनम फणि फणार्पितम तो कालिया ते पदाम्बुजम म्हणून त्या गोपी म्हणतात कृणकुचेशुना कुंदिरुच्छयम म्हणून आमचं वा कोण
कभी कभी बड़े लोग भी छोटे एकाध व्यक्ति के वाणी को सुनकर स्वीकारते हैं। आपका वही गुण हमें बहुत पसंद आया। क्या बोलते किती गोड आहे. आता वाजवलं तुम्ही, अजून एकदा म्हणू. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदातम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना भूरिदा जना. भगवान श्री कृष्णांचे चरण, भगवान श्री कृष्णांचं श्रीमुख, भगवान श्री कृष्णांचं चालणं बोलणं पाहणं हे सर्व अति सुंदर आहे. म्हणून देयम सदा परिभवग्नम विष्णुदोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतम शरण्यम भ्रत्याति हनुप्रणतपाल भवाब्दिपोतम वंदे महापुरुष ते चरणार. किती गोड आहेत. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. चार ते दरबार सांगतात ते पाय धोवावयाच्या दैवा पात्र झाली. किती सुंदर चरण आहेत ते. रामचरण सुखदाई, रामचरण सुखदाई के भज मन राम चरण सुखदाई. भज मन राम चरण सुखदाई. जिनी चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाई सोई चरण भरत दोई लीनो. असं सुंदर चरण आहेत. म्हणून चरण धरावे, चरण धरावे बायका. किती गोड चरण आहेत ते. समचरण सरोजम सांद्र नीलापुधावम जगन निहित पादिम मंडनम मंडनानाम करुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि चरणधरा. आणि का चरण धरावे? तुझे पायी सुख सर्व आहे यासाठी चरण धरावे. सुख वसे तुझे पायी पायी सुख वसे तुझे पायी सुख वसे तुझे पायी सुख वसे तुझे पायी मजते जागाच अशी सुंदर आहे महाराज. इथं उभा जरी राहिला कीर्तनकार तरी आठवेल. कारण मी या अभंगावर चिंतन करणारच नव्हतो आज. तरी देखील ज्या अर्थी मला अनेक प्रमाण आठवत आहेत, अनेक श्लोक आठवत आहेत, त्या अर्थी सिद्धेश्वराची जागा आहे. नाव नागेश्वर आहे. गोड चरण धरावे. पण महाराज ते असेच नाही धरावे. त्याच्यासाठी काय करावे? दुसरं चरण पाळा. भावाचे लग्न बहिणीशी लावावे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे.
आल्यापासून पाहतोय मी सारं गाव बसलेले, पण ते एक तिकडे उभे असलेले ते आणि इकडे हे दोघं बसलेले दिसत नाही आहेत मला. म्हणजे यांनी असं डोक्यावर ओझं घेतल्यासारखं वाटतंय मला. का नाही? तुमचं नाव काय? उत्तमराव. आणि तुमचं नाव काय? सयाजीराव. माझ्याकडे म्हणजे मी कीर्तनाच्या तारखा घेत नाही ना, ड्रायव्हर साहेब घेतात म्हणून त्यांचे नाव मला लक्षात नाही. पण गोड दिसत आहेत दोघं. बसून घ्या का माझी तपस्या पाहतायत त्यामुळे तुम्ही उभे आहेत सर्व. तुमचं मृदंग वाजवणं तर फारच आवडतंय, पण तुमचा चेहरा सुद्धा सदा प्रसन्न आहे. काही मृदंग वाजवतात किती गोड, असा मृदंग वाजवला पाहिजे. काही चाली म्हणणार ते असं नाही का, वॉमिट आल्यासारखं नाही, प्रसन्न असावं माणसं. असं असावं. इथून पुढे काही काही कमी वाजवतात आणि अंग जास्त हलवतात, असं असंच पाहिजे. गोड मोठ्या लोकांचं हे लक्षण आहे. मला वाटतंय मी 9 वाजेपर्यंतच कीर्तन करावं का 9:30? नक्की 9:15 का 9:30? तुमचं काय मत आहे? माझा भारत बसलेला आहे आणि इथून जेव्हा मी पाहतोय माझा पांडुरंग परमात्मा दिसतो इथून. हे बरोबर 2 कमरेवर हात, हे 2 पाय आणि तिकडे 2-4 बाबा लोक बसले ते मुंडक. किती गोड आहे. आणि हे जे वर आहे ना, हे थोडे थोडे आसाम, मणिपूर, असे सिक्कीमाचे छोटे छोटे राज्य दिसत आहेत मला. गोड गोड. हे 2च फक्त कुठेतरी भारतातनं काश्मीर सारखं तुटल्यासारखे दिसत आहेत. गोड आहे. नाही तुमच्या मागे 2 आहेत अजून. हम काश्मीर लेंगे असं येते. भावाचे लग्न परमार्थ करायचा आहे ना, मग भाव युक्त अंतकरणाने करा. भाव म्हणजे भाऊ नाही, भाव. देवाची प्राप्ती भावेन देवम कलया नरेंद्र देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लके पारसवे. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वातात गा. म्हणून भाव पाहिजे ना, आणि भाव असेल तर भक्तीचा गोडवा गोड आहे ना. भाव का बुकाऊ मैं बस भाव एक सार है. भाव का बुकाऊ मैं बस भाव एक सार है. भाव से मुझको भजे भाव का बुकाऊ मैं बस भाव एक सार है. भाव का बुकाऊ भाव भाव से मुझको भजे भव से तेरा पास है. भाव बिन कुछ भी हो देवे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. दुर्योधनाकडे पदार्थ होते पण भाव नव्हता, आणि विदुरजींकडे कन्या होत्या पण भाव होता. भाव पाहिजे. किती गोड. चलो विदुरा घर जावे उद्भवारी. 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 चलो विदुरा
अपार्टमेंट म्हणजे हे नाही बरं का, बंगले. त्या अपार्टमेंट मध्ये माझे 4 बंगले, ते बंगले मंदिर हा तुमचं नाही बरं का. बडे बडे मंदिर कोण काम के बाबा धरे नहीं पावे. चलो 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 रे चलो 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 रे चलो. कीर्तनात सुद्धा भाव पाहिजेच. भाव म्हणजे आसने हा एक अर्थ निघतो आणि भाव म्हणजे प्रेम. म्हणून भावाचे लग्न, कारण देवाचं सुद्धा भाव बळे आकडे. भावे बिन देव. अख्खा हरिपाठ ज्यांचा पाठ असेल ते म्हणू शकतात, पण भाव जर भाव नसेल किती गोड रन्न असेल. सासू साठी रडे सोना, सासू साठी रडे सोना, सासू साठी रडे सोना, सासू साठी रडे सोना. पत्रम पण भाव, पुष्पम पण भाव, फलम पण भाव, तोयम म्हणजे पाणी पण भाव. यो मे भक्त्या प्रयच्छती. भाव पाहिजे. म्हणून भावाचे लग्न बहिणीशी लावावी. बहीण कोणी पराभक्ती, ही बहीण कोणी छोटी तिच्यापेक्षा अपराभक्ती. साधारण भक्ती नाही, सामान्य भक्ती नाही, विशेष भक्ती. आणि अशी भक्ती तिने जर आपल्याला स्वीकारलं ना, किंवा ती जर आपल्या सोबत असेल, किंवा तिचं लग्न यांच्याशी लागलं ना, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान, मागे वैराग्य, मागे धर्म. म्हणून भावाचे लग्न बहिणीशी. मी फळ सुद्धा खातो. हा हा हा, काय गोड मला. अजून काहींच्या मनात स्थिरता आलेली दिसत नाही. काय रे पोट्या, काय रे ए चपलावाला, पाणी पाहिजे इकडे, इकडे तुला मी पाणी देतो. नाहीतर तोही म्हणेल तूने नाही पाणी पाहिजे. मी तुझ्यासाठी 1 किलोमीटर घर सोडले. ज्यांना कीर्तनाची ताण असते त्यांना ही ताण लागत नाही, आणि ज्यांना दुसरी ताण लागलेली असते त्यांना ही ताण समजत नाही. बहीण, महाराज बहीण आहे, काय गोड बहीण आहे. ही रडतानाही दिसते, पण नारदजींना दिसते, तुम्हाला मला दिसत नाही. हिचा जन्म द्रविड देशामध्ये झालाय. उत्पन्ना द्रविडे साहम, वृद्धिम कर्नाटके गता, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. भागवत महात्म्यामध्ये विषय आलेला. देवांना अमृत आहे, पण महाराज हे भागवतामृत का नाही? त्यांच्याकडे भावामृत नाही आणि त्यांच्याकडे भक्ती नाही. म्हणून तर स्वर्गातले देव अपत्तांश विद्या आहे, न ददौ सकतामृतम श्रीमद भागवती वार्ता सुरा नाम अपि दुर्लभ. आणि किती गोड आहे. म्हणून प्रेम, भक्ती. भक्ती या शब्दाचा अर्थ निष्काम प्रेम. काय निष्काम? म्हणून तर सबसे ऊंची प्रेम सगाये, प्रेम सगाये.
सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. वाटतंय हे 4 तास कीर्तन पाहिजे. चालू द्या चालू द्या चालू द्या. चालू द्या. वा वा या. जे पोटात काही नसेल ते म्हणतील चालू द्या म्हणणारे खाऊन आले. किती गोड आहे पण प्रेम असं काय. किती गोड प्रेम. प्रेम माणसाला मरू देत नाही. बरं जे सांगत असतील ना मैं तेरे लिए जान भी दे दूंगा, नको रे. जान नको देऊ, जिवंत राहून दाखव, त्याला प्रेम म्हणते. क्या बात आहे. हे तर कोणालाही बोलता येते. महाराज यांची धर्मपत्नी माझी कन्या आहे, चिमणी म्हणतो तिला. काय गोड म्हणते. भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भरत चला रे अपने राजा को मनाने. आणि तिकडनं जेव्हा राम भक्त येतात ते तर लईच गोड म्हणते. राम भक्त ले चला रे राम के निशाने, राम भक्त ले चला रे राम के निशाने. राम इस पर खड़ाओ आँखियों में पानी, इस पर खड़ाओ आँखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम के निशाने, राम भक्त ले चला रे राम. प्रेम होतं तर खणावांमध्ये राम दिसले आणि रावणाला रामच राम दिसले नाही. दुर्योधनाला भगवान कृष्णांमध्ये कृष्ण दिसले नाही. प्रेम नसेल तर काही दिसत नाही, आणि प्रेम जर असेल तर दगडात सुद्धा देवे. म्हणून भावाचे लग्न. नाहीतर हे महाराज कसं विपरीत वाटतं. अभंगात उलट वाटतं की नाही. नाथबाबांचा अभंग आहे ना. शकून सांगा बयाले यमाई माझरा, शकून सांगा बयाले यमाई माझरा, शकून सांगा बयाले यमाई माझरा, हो सांगा बयाले यमाई माझरा. काय शकून सांगायला आले. बहीण बाबा दोघा जणांचा विवाह लागेल. पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतार, सोडून पिढीतील नारी 5 वर्षाची नारी प्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिणी राहील. मग हे का हे नाही येते, हे दुसरं येते. म्हणून किती गोड आहे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे, आणि डायरेक्ट अंडरलाईन करायला सांगितले तरीच पावा. जर निष्काम प्रेम नसेल, अष्टसात्विक भाव नसेल. कारण अष्टसात्विक भावाने काय होतं. किती गोड शब्द आहेत. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. म्हणून अष्टसात्विक भावाचा विवाह निष्काम प्रेम म्हणजे निष्काम भक्तीशी झाला पाहिजे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे. पण कधी कधी परमार्थ करणाऱ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे. जरी मायबाप मारले, लग्न जरी लागले, पण बाबा जोपर्यंत काही काही गोष्टी आहेत त्या जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत परमार्थाला घातक असू शकतात. म्हणून तेही संपवावे. म्हणून 3ऱ्या चरणात सांगतायत. ब्राह्मणाचे घरी गायीचे बधावे, ब्राह्मणाचे घरी गायीचे बधावे.
सुरुवातीपासून मांड आणि पहाडीच्या जवळपास गोड वाटते. सुरुवातीला जी चाल म्हटले ती सुद्धा पहाडी आणि मांडच्या जवळची होती. पहाडीच म्हणावं लागेल. हा सुद्धा पहाडी. दर 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 दना. आणि जर थोडं खाली गेलं का गोरख कल्याण. पण दर पण ज्यांना कळतं त्यांना बरं आहे. ज्यांना कळत नाही ना त्यांना ते डिप्रेशन मध्ये चालले जातात. ब्राह्मणाचे घरी काय सेवदावे. ब्राह्मण इथं ब्राह्मण म्हणजे ते नाही आजची दशमी उद्याची एकादशी ते ब्राह्मण नाही. ब्राह्मण म्हणजे ते नाही जे 2 वेळा संध्या करतात. ठीक आहे, संध्या करणारे सुद्धा ब्राह्मण असू शकतात. एकादशी उद्याची सांगणारे सुद्धा ब्राह्मण आहेत. ते पृथ्वीतरीचे देव आहेत माहिती आहेत. पण या अभंगातले ब्राह्मण म्हणजे सद्गुरू आहेत. कोण आहेत? सद्गुरू. बरेचसे सद्गुरू ब्राह्मण पण आहेत. पण या अभंगात ब्राह्मण या शब्दाचा अर्थ करा काय? सद्गुरू. आणि सद्गुरूंच्या घरी जाऊन वासना रूपी गाय मारायची. कारण सद्गुरूंच्या कृपेशिवाय वासना मरतच नाही. नाहीतर लय बेकार आहे. वासना ओढाळ गाय गळ्यात. वासना ओढाळ गाय. जिकडे जाऊ नये तिकडे जाय. जे खाऊ नये ते खाय. म्हणूनचा मोडावा पाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय. वासना ओढाळ गाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय. वासना गाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय. वासना ओढाळ गाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय. वाह. पण ही काम मिली नाही भरतांकडून. भरतजी गेले. वैराग्य होत पण सद्गुरूंच्या द्वारा प्राप्त झालेला विवेक नव्हता. आणि तो विवेक नसल्या कारणाने ते गेले आणि वासना रूपी गायीत फसले. अरे का नाही? ही गाय मारायची. काय झालं? काय झालंय का? हसले तुम्ही? नाकाला रुमाल लावलं ते हसले. काहीतरी आला असेल त्यांना आजूबाजूला ऐकायला. किंवा कुठून तरी दुसरा वायू आला असेल म्हणून झाला असेल. अपान वायू म्हणतात त्याला. कोणता? वासना. आणि सद्गुरूंच्या शिवाय जात नाही बरं. मी आवडीने बोलत असतो भागवत कथेत किंवा राम कथेत. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. हर खुशी मिली जाएगी चरणों में झुक जाने के बाद. प्रेम कर निष्काम निर्मल नाम ले घनश्याम का. सुखी बगिया फिर खिलेगी ऋतु बदल जाने के बाद. इसलिए ब्राह्मणाच्या घरी गायीसी वदावे. आणि मग पुढे जाऊन ही पायरी स्वीकारावे. आराध्य करावे गाढवाचे. हे गाढव काय? गाढव म्हणजे मन आहे. काय? हे कोणाला हे लाथा मारत आणि कुठेही लोडत. खरे का नाही? पिले पिले हे गाढव मन आहे महाराज. काहींनी तर कोरोनाच्या निमित्ताने अंडे खाण्याची सुरुवात केली महाराज. त्यांनी नाही का गाढव मनाने सांगितलं विठला विठला विठला. नाही गाढव आहे. हा महाराज इतकं बेकार आहे. काय रे तुझी कॅपॅसिटी संपली का?
बस बस. आमच्याकडे एक कीर्तनकार आले, चक्कर येऊन पडलेत आणि गेलेच बरं. तुमच्या भागातले होते, बोनलापुरीचे मुसलमान जातीत जन्माला आले होते. असंच चक्कर येऊन पडले. इकडे रे, इथं बस. कारण तुझ्या डोळ्यांमध्ये भूक दिसते. झोप नाही दिसत पण भूक दिसते. ब्राह्मण, सद्गुरू, वकील, डॉक्टर आणि आपले मायबाप यांच्याशी कधीच खोटं बोलू नये. काय काही लोक सद्गुरूं पुढे पण खोटं बोलतात. सद्गुरूची व्याख्या खूप सुंदर केली. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम. हे सर्व सद्गुरूच्या जीवनात असलेले लक्षण आहेत महाराज. असले तर बरं आहे, नाही तर सद्गुरूच नाही. सद्गुरु सुचिर आत्मज्ञा, आत्मज्ञ, आप्त काम, कोणत्याही प्रकारचा विकार त्यांच्यात नसतो. ते सद्गुरू. आणि अशा सद्गुरूंच्याकडे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिना. हे तत्वदर्शी असतात ना. आणि त्यांची कशी सेवा करावी? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आणि मग ते सद्गुरू जेव्हा कृपा करतील ना महाराज, आणि सद्गुरू कृपा करणारे भेटले ना, इतरांचा लेखा श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. म्हणून असे जे सद्गुरू आहेत ना, यांच्याकडे गायला मारावे आणि या मन गाढवाला भगवान जे सांगतात ना ते करावे. तू मन हे मीची करी, माझी आ भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. भगवान त्या अर्थी सांगतात, तू मन मला दे असं नाही, तू मन हे मीची करी म्हणून आराध्य करावे. गाढवाचे मन. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलंय मन, पण तरी देखील आपलं मन अजून जागेवर येत नाही. मन अवघडे, कठीण आहे. एकदा विठोबा रखुमाई करू आणि नंतर मग अजून मनोर बोलू थोडस. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
नाचायची इच्छा होती पण तुम्ही उभे राहिले नाही. तुमचे गृहमंत्री आले असतील म्हणून तुम्ही लाजले इथं. काय गोड वाटतंय. 2च मिनिट माझ्याकडे शिल्लक आहेत. 2 मिनिट ना. तुमचा आहे का जवळचा काही. किती गोड आहे. नाचायला पाहिजे रे तू. खंडेरायाच्या लग्नाला तेव्हा नाच. भावाचे लग्न बहिणीशी लावावे झालंच पण हे आराध्य करायचंय आपल्याला. कोणतं मनाला. आहाहा. इकडे याचा रेकॉर्ड वास तोडू शकतो. किती गोड आहे. तुझं नाव काय बाळा. हा अथर्व. तुझा बरं माझ्या पायावर पाय नाही. अथर्व तुला लग्न करायचंय का रे. हा हो. किती गोड. कोणत्या गावचा बेटा तू. नाजळ. इथं तू जेवला का बेटा. नाही ना त्याच्यामुळे त्याला जोरात जेवला. झोप लागते का नाही. किती गोड त्याचा चेहरा. किती गोड त्याचं मन. किती गोड. फक्त आता ते मन असंच राहू दे बरं. नाहीतर मग ते 22 वर्षानंतर वेगळ्याच रस्त्याला जातं बरं ते. हा ते मन लय बेकार आहे. मनव डायव. आमच्याकडच्या कवयित्री बहिणाबाई यांचं भजन बरं. मन वडाय वडाय उभ्या पिकात लयोरा किती हाकला हाकला फिरून येते पिकावर. मी बऱ्याचशा कीर्तनांमध्ये बोलत असतो. मन के मते न चानिये मन के मते अनेक मन के मते जो चाले. महाराज फजिती केल्याशिवाय ते राहत नाही. बहुत चपल असो कसे असो परी वैराग्याचे आधारे. जरी लावेले अभ्यासाचे मोहरे तरी केतुलने अवसरे स्थिरावल. आणि एकदा जर ते स्थिर झालं महाराज बस. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. हे बंधनालाही कारण आहे पण मुक्तीला सुद्धा हेच कारण आहे. यासाठी आराध्य करावे गाढवाचे. नामदेवराय म्हणतात हे सर्व विपरीत जरी असेल पण एखादा परमार्थ करणारा भाग्यवान त्याच्या जीवनात हे घडतं. नामा मने तो
विसरी मारितो नामा म्हणे तो विसरी मारितो मला प्राप्त व्हा आणि असा दैववानासाठी श्रीमद भगवद्गीता सांगते बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. आणि असे दुर्लभ बना आणि आपलं जीवन भाग्याने पूर्ण करा हे तुम्हाला हात जोडून प्रार्थना. माझा या गावात येण्याचा हा 25 वर्षाच्या काळात पहिला दिवस आहे. हा या रस्त्याने मी 96 पासून वारी करतो, पण नंतर 2005 नंतर मी तिकडनं जातो. कुठे? तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात बऱ्याच वर्षापासून या रस्त्यात येत होतो. मी जेजुरीला कीर्तन केलेलं आहे आमच्या दिंडीत, आणि ते कोणत्या दिंडीत केलं होतं तेही तुम्हाला सांगतो. सुभाष महाराज इथं कुठेतरी बारामतीचे आहेत, निराकर. हा, आणि या बारामतीच्या जवळ मांडकी म्हणून गाव आहे. माझे गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबांच्या सोबत 15 दिवस राहण्याचा योग आला होता तिथं ते ज्ञानेश्वर महाराज शिंदे जे आळंदीला शिकवतात ना, त्यांचं घर आहे तिथं. हा, आणि असं गोड या भागातली माणसं आणि इतके सुंदर माणसं. फक्त आम्हाला तुम्ही खूप लांबचे वाटतात असं नाही, पण प्रवासासाठी खूप लांब. पण तरी देखील तुम्हा सर्व प्रेमीजनांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तुम्हा सर्व श्रोतेजनांचे मनापासून धन्यवाद. आणि माझे सुंदर असे मृदंगाचार्य अर्जुनजी महाराज ना, खूप गोड. आणि तुम्ही इथलेच इकडचेच, कारण दमदार आदमी, दमदार सुंदर वाजवणारे तुम्ही, तुमचे धन्यवाद. बाबा सर्वात प्रोक्त आणि परिपक्व वृद्ध वयाने सुद्धा तरी देखील तुम्ही 2 तास तक धरून अगदी प्रसन्न चित्ताने उभे राहिलात. तुमचे आभार, धन्यवाद. गोड असंच राहावं या लेकराने. लग्न झालं का? नाही ना, म्हणून चेहरा गोड आहे. लग्न असं आमचे ऑर्गन वादक आमचे महाराज, त्यांचे आभार. ब्रुसली सारखे कंटिन्यू जसे तसे या गावातले तुमच्यापेक्षा सर्वांच्या आधी तेज असतील इथं येणारे, त्या महाराजांचे आभार. तुमचे गोड गायकनाचार्य, तुमचे आभार. सर्व एक बाबा, तुम्ही सुद्धा समान वयाचे दिसतात. इथून तर इथपर्यंत सर्व माझे वारकरी शिक्षण संस्थेचे लेकरं आणि या गावची मंडळी, तुमचे आभार. दोन्ही चोपदार, त्यात तुमची मूच ओरिजिनल आहे, यांची काढी केलेली आहे, तरी देखील दोन्ही चोपदारांचे आभार. समोर आमचा मराठी तडकावाला गोड लेकरू आहे, त्या मराठी हॉटस्पॉट, त्या लेकराचे आभार. आणि सुंदर असा धर्ममंडप ज्यांचा आहे, आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची, आणि सुंदर असं मन ज्या व्यक्तीचं आहे, त्या आपल्या काय नागेश्वर मंडप नाजरेकर यांचे मनापासून आभार. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाझरीकडे पठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरे कडे पठार.